आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। विधान परिषदेत शक्तीपीठ महामार्ग चर्चा। शक्तीपीठ महामार्गावर सरकारची भूमिका काय? अंबादास दानवेंचा सवाल। तर शासनाला शक्तीपीठ मार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाहीये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मार्गाला एक जनतेचा विरोध आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा होणार नाही अशा प्रकारची घोषणा केलेली आहे सभापती महोदय। तरी याच्यात शासनाने भूमिका स्पष्ट करावी अशी माझी विनंती आहे। शासनाची भूमिका स्पष्ट आहे। शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, जयंत पाटील यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य आहे। तुम्हाला माझ्याबद्दल मनात शंका असल्यानं तुम्हाला हमी देणंही धोक्याचं आहे। जयंत पाटील यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। लोकसभा निवडणूक लढवा ही हा माझा सल्ला राजू शेट्टींनी ऐकला असता तर आज ते खासदार असते। आझाद मैदानावरील भाषणात जयंत पाटलांचं वक्तव्य। त्यांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा। बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा। यांच्या मार्फत निरोप दिलेले। राष्ट्रवादीच्या सुरेश बिराजदारांना विधान परिषदेची आमदारकी मिळणार। सुरेश बिराजदारांना अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। विधान परिषद निवडणुकीतील 5 जागांपैकी 1 जागा दादांच्या राष्ट्रवादीकडे। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 26 मार्चला पुन्हा कोर्टात हजर राहण्याचे आदेश, त्यामुळे आरोपीची येरवडा तुरुंगात रवानगी होणार आहे। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आगार प्रमुख, वरिष्ठ आगार निरीक्षक, कनिष्ठ निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षक निलंबित। नवे सुरक्षा रक्षक नेमण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश आहेत। पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळील समुद्रात 19,000 चौरस किमी क्षेत्रफळावर तेल साठे। तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार। मंत्री जयकुमार गोरेंची बदनामी करणाऱ्या महिलेला अटक करा। माढा तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। गोरेंच्या प्रतिष्ठेवर डाग लावण्याचा प्रयत्न, भाजप पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया। अहिल्यानगरच्या मढी गावातील वाद शमलाय। गावातील मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास मुभा असेल मात्र रूढी परंपरा न पाळणाऱ्या बाहेरील लोकांना व्यवसाय करण्यास बंदीच।